खासदार ओमराजे निंबाळकर आपल्याबरोबर आहेत. दादा, जिल्ह्यामध्ये आश्रमशाळेचा प्रश्न ऐरणीवर आहे. काय नेमकं आपण समाज कल्याणला सूचना वगैरे दिलेत का? काय माहिती आपल्याकडे आली? मला वाटतंय आपल्या वृत्तवाहिनीने दाखवलेली बातमी मी स्वतः बघितली आणि कुठल्याही संवेदनशील माणसाला अगदी पोटात आग पडावी अशा पद्धतीची अवस्था त्या आश्रमशाळेची होती. मी सगळी तिथली माहितीही घेतली. जवळपास 23 अनुदानित शिक्षक त्या शाळेवर त्या मुलांना सांभाळण्यासाठी आहेत. त्याचबरोबर काल तातडीनं ती सगळी अवस्था बघून, कारण ती अनुदानित शाळा जरी असली तरी विद्यार्थ्यांचे हाल ज्या परिस्थिती तुम्ही दाखवली ती अतिशय भयावह होती. आणि म्हणून आमच्या युवा सेनेच्या महिला कार्यकर्ता मनीषा वाघमारेंना मी कालच्या काल त्या ठिकाणी तिथं पाठवलं. त्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारा 3 महिन्याचा जो काही किराणा आहे, 2-3 महिने पुरेल इतका किराणाही त्या ठिकाणी त्या संस्थेला सुपूर्द केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा 1 दिवसाचा, 2 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा, 2 महिन्याचा विषय नाही, हा व्यवस्थेचा विषय आहे. त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्यात की बाबा इथून पुढं अशी दुरावस्था त्या लेकरांची होऊ देऊ नका. कारण ज्याला बोलता येतंय, ज्याला समजतंय ते बिचारं तोंडानं सांगू शकते, पण ज्याला बोलताही येत नाही, सांगताही येत नाही, अशा मुलांना त्या ठिकाणी आपण सांभाळताय, तर त्याचं भान ठेवून त्या लेकरांची अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी काळजी, निगराणी तुम्ही घेतली पाहिजे. अशा पद्धतीच्याही सूचना त्यांना दिल्यात. आणि मला आज शक्य झालं तर मी स्वतःही त्या ठिकाणी जाणार आहे. मी स्वतःही ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरता त्या ठिकाणी दूर करून, कारण फक्त बातमीपुरता विषय नाही, आपलं महत्त्वाचं हे आहे की त्या लेकरांची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि तुमच्या माध्यमातून खास करून माझं आव्हान आहे की आपण वाढदिवस बघतो, बऱ्याच लोकांचे उधळपट्टी करून त्या ठिकाणी वाढदिवस साजरे होतात. त्या ठिकाणी आपण काही काही वेळेस जेवणावळी घालतो, म्हणजे ज्याचं पोट भरलेलं असते त्यालाच बळणच जायचं, ताटावर बसवायचं आणि जेव म्हणायचं. मला वाटतं अशा ठिकाणी अन्नदान करण्यापेक्षा ज्याला खरंच आवश्यकता आहे त्या अन्नाची, अशा शाळेत जर अन्नदान केलं तर मला वाटतं ते कुठंतरी सत्कर्मी लागेल. म्हणून त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की सगळ्यांनी अशा ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आणि अशा ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे. शासन म्हणून जी काम करणं आवश्यक आहे ते करतंय, पण मला वाटतंय त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का नाही हे सुद्धा बघणं आपल्या सगळ्यांचं एक समाज म्हणून कर्तव्य आहे. आपल्या माहितीसाठी आपण इथं जर बघितलं असेल आळणी पाटीला, तिथं सुद्धा मतिमंद मुलांची आश्रमशाळा चव्हाण सर म्हणून आहेत, त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवतात. पुन्हा तडवळ्याला सुद्धा आपण जर बघितलं तर तिथं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ती शाळा चालवली जाते, विद्यार्थ्याची निगा घेतली जाते. अगदी घरचा माणूस सुद्धा त्यांची निगा राखू शकणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीनं तिथली सगळी मंडळी, ती संस्थेवाले अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची निगा राखतायत. मला वाटतंय अशा पद्धतीची बातमी पुन्हा कधी भविष्यात पडणार नाही आणि त्या विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत याची दक्षता लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकानं घेणं आवश्यक आहे आणि ती निश्चितपणे ओमराजे म्हणून मी ती घेईन. दादा, दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जिल्ह्यामध्ये प्रवेश होत आहेत. उबाटामध्ये प्रवेश झाले, भाजपमध्ये प्रवेश झाले. खरं तर नगरपालिकेच्या निवडणुका होऊन फक्त 6 महिने झाले. उबाटाचे जे नगर सेवक आहेत कळमचे, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या निवडून येण्यासाठी तुम्ही पण प्रचार केला होता. म्हणजे ते शिवसेनेत नाही तर भाजपमध्ये गेले. काय वाटतं? मला वाटतं आता ह्या विषयावर बोलण्यापेक्षा मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगतो की राजकीय विषय निघाल्याच्या नंतर मी माझी रेष किती मोठी करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे. कुणी काय करावं, कुणी काय निर्णय घ्यावा, मला वाटतं ह्याच्या बाबतीत मी कधी कुणाला सल्ले देत नाही आणि सांगतही नाही. पण एवढं मात्र निश्चित आहे की ज्या उद्देशानं त्या ठिकाणी मी काम करणं अपेक्षित आहे, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून, शेतकरी केंद्रबिंदू मानून, शेतमजूर केंद्रबिंदू मानून, मला वाटतं त्या सामान्य माणसासाठी जे काही करणं शक्य आहे ते करत राहणं ही माझी जबाबदारी आहे. आणि मी ज्या संविधानिक पदावर आज त्या ठिकाणी बसलेलो आहे, त्या पदाला न्याय ज्या लोकांनी अपेक्षेनं मला तिथं बसवलंय, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्या व्यथा मला वाटतं सोडवणं, ह्याला माझंही प्राधान्य लोकप्रतिनिधी म्हणून असलं पाहिजे आणि त्याला मी प्राधान्य देतोय. आणि ह्याच्या बाबतीत आता राजकीय टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण आपलं काम करत राहणं, मला वाटतं ह्याला महत्त्व देणं गरजेचं आहे. तुम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी ऑपरेशन टायगर बद्दल तुम्हाला विचारलं होतं, तर तुम्ही एक म्हणजे महत्त्वाचं बोलला होता की कैलास पाटलांच्या बाबतीमध्ये तुम्ही बोललात की त्यांना स्वातंत्र्य आहे,
ते पक्ष बदलतील किंवा नाही ते त्यांनी त्यांचं ठरवावं, हे पण तुम्ही महत्वाचं बोलला होता. नाही, निश्चितपणे कसं आहे, त्यांनी राजकारणात काय निर्णय घ्यावा, काय घेऊ नये, ह्याच्या बाबतीत त्यांचं त्यांचं मत जे आहे त्या पद्धतीने त्यांनी काम करतायत, त्यांनी काम करावं. पण तुम्हाला दादा वाटतं का की तुम्ही आता शिवसेनेत आहेत, सत्तेमध्ये आहेत, की कैलास पाटलांनी तुमच्याकडे यायला पाहिजे? मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा त्यांना काय वाटतं ही महत्वाचं आहे, आणि त्यांना जे वाटतं त्याचा निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत. काल परवा मातोश्रीवर बैठक झाली आणि त्या ठिकाणी चर्चा झाली की सगळे पदाधिकारी होते धाराशिवमध्ये. उद्धव साहेब असे म्हणले की बाबा ओमराजेबद्दल मी बोलणार नाही, ते आपल्यातच होते. काय वाटतं तुम्हाला? नाही, एक लक्षात घ्या, मी हा निर्णय घेतल्याच्या नंतर सुद्धा आपण जर बघितलं असेल तर मी कधी कुणावर टीका करायच्या ह्याच्यात पडलो नाही. आणि त्याच्यामुळं मला जी माझ्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाची कुचंबणा ज्या ठिकाणी होत होती, त्यांच्या अडचणी होत होत्या, बऱ्याचशा लोकांना म्हणजे खरं तर त्यांना न्याय देणं ही क्रमप्राप्त असताना, कारण मी असेल, आमचे आमदार असतील, आम्ही ज्या काही समस्या लोकांच्या सांगत होतो, मग त्या रस्त्याच्या बाबतीतल्या असतील, मग त्या ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीतल्या असतील, मग त्या अनेक जी समस्या होत्या त्या सामान्य लोकांच्या होत्या. तर केवळ आम्ही विरोधी बाकावर आहेत म्हणून त्या लोकांवर जर अन्याय होत असेल तर मला वाटते मी त्यांच्याप्रती सुद्धा तितकंच माझी जबाबदारी आहे. जशी माझी पक्षाप्रती जबाबदारी आहे तशी त्यांच्याप्रती सुद्धा माझी तितकीच जबाबदारी आहे. आणि ह्या पद्धतीने जर अडवणूक होईल तर मला वाटतं ती योग्य नव्हतं. आणि आपल्या माहितीसाठी मला सांगताना आज आनंद आहे की जवळपास आपण धाराशिवच्या शहरातल्या कामासाठी जवळपास 18 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपले दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणण्यात यशस्वी झालो. शेवटी आठवडा बाजाराचं काम असेल, उद्यानाचं काम असेल, हे धाराशिव शहरातल्या लोकांसाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं असेल सामाजिक न्यायमधनं सुद्धा 10 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यासाठी मिळालेत. ही कामं सुद्धा सगळ्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी होत आहेत आणि ती गरजेची होती, ती आवश्यक होती. त्याचबरोबर जी जी कामं इथून पुढच्या कालखंडामध्ये महत्त्वाची आहेत, आपण तुळजापूरच्या नगरपालिकेच्या बाबतीत बघितलं असेल, तिथे सुद्धा 5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिला गेला आहे. शेवटी सामान्य लोकांसाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून मला वाटतं ह्या सत्तेचा वापर जितका म्हणून सामान्य लोकांसाठी करता येईल तेवढा मी प्रामाणिकपणे करत राहीन. आता खरं तर आज ही 21 तारीख आहे आणि तुमच्या शिवसेनेतील प्रवेशाला 2 महिने पूर्ण झाले. काय बदल जाणवला की तुम्ही विरोधात होतात आणि आता तुम्ही सत्तेत आहेत? काय एक लक्षात घ्या, मी सत्ता ही कधीच तुम्ही म्हणजे मला माझ्या मतदारसंघातच नाही, मतदारसंघाच्या बाहेरच्याही लोकांना माहिती आहे की मी कधी खासदार म्हणून त्याच्या मोठेपणात कधीच वावरलेला कार्यकर्ता नाही. खासदार ही जबाबदारी आहे, त्या सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी टाकलेली 5 वर्षाची जबाबदारी असं समजून मी त्या सामान्य माणसाचं काम करत आलोय. आणि आज सुद्धा या सत्तेचा वापर मला वाटतंय स्वतःच्या स्वार्थासाठी करणारी अनेक मंडळी असतील, पण त्या सत्तेचा वापर मला सर्वसामान्य माणसासाठी करायचा आहे. आणि मी जे वारंवार सांगतोय की ते मी कामातनं दाखवून देईन किंवा कामातनं बोलेन, मला वाटतं ते तुम्हाला भविष्यात दिसतं, आताही दिसतंय आणि भविष्यातही दिसेल. आजही त्या ओमराजेमध्ये काही फरक पडलेला नाही. आजही कुठल्या माणसाची अडचण आली तर ते बघत नाही ना बाबा ही कोणत्या पक्षाचा आहे, कारण आपण जर माझी काम करायची पद्धत बघितली, माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या माणसाला मी कधी त्याचा पक्ष विचारला नाही, त्याची जात विचारली नाही, त्याचा धर्म विचारला नाही. मी माझ्या निवडणुकीत विजयी झाल्याच्या नंतर माझं पहिले स्टेटमेंट तुम्ही काढून बघा. मी त्यावेळेस सुद्धा म्हणलं की मला मत टाकणाऱ्याचाही मी खासदार आणि मला ज्यांनी मत टाकलं नाही त्याचा सुद्धा मीच खासदार आहे. त्याच्यामुळे त्याचं सुद्धा काम करायची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्या दिवसापासून सामान्य माणसाचं जे काम आपल्याकडे आल्याच्या नंतर होतंय ते काम प्रामाणिकपणे करण्यावर माझा भर आजपर्यंत राहिलेला आहे. आणि मतदारसंघातल्या लोकांनाही माहिती आहे की मी कधीही कुणाचंही काम कुठलाही भेदाभेद पक्षीय असेल, जातीय असेल, कधीही मी केला नाही. माझ्याकडनं त्याचं काम करणं शक्य असेल तर मी ते तातडीनं केलंय. मी असंही बघितलं नाही की ते काम माझं आहे का. अगदी गावातलं एखाद्या माणसाचं नाली तुंबलेला जरी फोन माझ्याकडे आला तर मी म्हणलं नाही किंवा ही ग्रामसेवकाचं काम आहे किंवा त्या गावातल्या ग्रामपंचायतच्या सदस्याचं काम आहे, ती काम खासदार म्हणून माझंच आहे असं समजून मी तिथं तातडीनं ग्रामसेवकाला फोन लावून, सरपंचाला फोन लावून, बीडीओंना फोन लावून ती काम करायचं प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे आणि ते करत असतो मी. शेवटचा प्रश्न, मतदारसंघातल्या तुमच्यावर प्रेम करणारी जी सगळी लोक आहेत
जनता आहे त्यांना असं वाटतं की ओमराजेंना मंत्रिपद मिळालं पाहिजे. एक लक्षात घ्या, मंत्रिपद ही काय माझी प्राथमिकता नाही. आणि मला माझ्या लोकातच राहून जितकं मला जास्तीत जास्त काम करता येईल तितकं काम करणं ही माझी प्राथमिकता त्या ठिकाणी असणार आहे. आपल्या सगळ्या माहितीसाठी मी ज्यावेळेस हा निर्णय घेतला त्यावेळेस सुद्धा माझ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या की बाबा आमच्याकडे धाराशिवला नुसती MIDC आहे, पण त्याच्यात असणारे उद्योग व्यवसाय जे आहेत ते कुठलेच नाहीत. तर त्याच्या बाबतीत मला आपल्याला सांगताना आता आपण जी त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्कच्या बाबतीत म्हणजे ज्यावेळेस आम्ही विरोधात होतो त्यावेळेस आमच्याच विरोधातल्या मंडळीने आमच्यावर टीका केली की हे काही तर होत असतंय का. आता आपल्याकडे कनेक्टिव्हिटी आहे, रस्त्याची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. म्हणजे संभाजीनगर आपलं सोलापूर ते धुळे हायवे असेल, पुन्हा आपला औसा ही रत्नागिरी झालेला तो हायवे असेल, पुन्हा रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळं धाराशिवला लॉजिस्टिक हब होऊ शकतंय. तर त्याच्या बाबतीत आता उद्योगमंत्री उदय सामंत जे साहेब आहेत त्यांच्याकडनं सुद्धा केंद्राकडनं ते प्रस्ताव म्हणजे राज्याकडनं केंद्राला ते प्रस्ताव जाणं त्याच्या बाबतीत माझा प्रयत्न आहे. मला वाटते व्यवसायाच्या बाबतीतली माझी प्रमुख आट होती की बाबा हिथं मुलांच्या हाताला काम मिळेल, तरुणांना तो रोजगार उपलब्ध व्हावा त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आणि त्या दृष्टीने माझी पावलं त्या ठिकाणी टाकतोय मी. आपण दुसरं बघितलं असेल कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत कित्येक वर्ष बोललं जाते. तर किमान तुळजापूरच्या रामदारा तलावापर्यंत दुधाळवाडीचा साठवण तलाव आहे तिथपर्यंत तरी मला वाटते ह्या निवडणुकीचं वर्ष येण्याच्या पूर्वी त्याच्यात पाणी पडलं पाहिजे. ह्या भूमिकेतनं त्याला आवश्यक असणारा निधी, त्याच्यासाठी लागणारी आवश्यक कामं ती पूर्ण होणं, त्याचबरोबर ह्या प्रकल्पाला केंद्रातनं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जर मान्यता मिळाली तर केंद्राकडनं सुद्धा ह्या प्रकल्पासाठी त्या ठिकाणी आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो, ते करणं आहे. आपण बघितलं असेल धाराशिव पासून ते तुळजापूरच्या रेल्वेचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, 27 पर्यंत होईल. पण तुळजापूर पासून ते सोलापूरचं मात्र त्या ठिकाणी काम नाही, अजून त्याचं टेंडरच व्हायचं. त्याच्यामुळं ह्या कामाला गती देणं असेल. त्याचबरोबर आपण बघितलं असेल निम्न तेरणावरचं जे उपसा सिंचनाचा विषय आहे, त्याचबरोबर आपल्या इथला सिंचनाचा आपला कोल्हापूर पद्धतीचे बंदर आहेत त्याची गेट नीट नसते, त्याचे आउटफ्लँकिंग झालेले असते, पाणी काय थांबत नाही. तर त्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं बॅरेजेसमध्ये रूपांतर करायचंय हा विषय आहे. मला वाटतंय अनेक सिंचनाची ही जी विषय आहेत ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात त्या ठिकाणी बदल घडू शकते. तर असे सगळे विषय त्या माणसाचे पूर्ण करणं ही माझी प्राथमिकता आहे. आणि मी अगदी 2 महिन्यातनं मला म्हणजे ज्या मंत्री महोदयाकडे काम आहे त्या संबंधित मंत्री महोदयाची मी स्वतः वैयक्तिक भेट घेऊन ही कामं गतीनं कशी पूर्ण होतील, या कामासाठी आवश्यक निधी कसा मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि कसं आहे, आपण चांगल्या भावनेतनं प्रामाणिक प्रयत्नातनं जर एखादी गोष्ट हातात घेतली तर निश्चितपणे त्याला यश आल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. एकंदरीत खासदार ओमराजे निंबाळकर सत्तेत राहिले किंवा विरोधात जरी राहिले तरी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये बदल होणार नाही असं ओमराजे म्हणतात. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.